भाईंदर महानगर पालिका के दो निवर्तमान नगर सेवक और शिवसेना उद्धव गुट के राष्ट्रीय प्रवक्ता शैलेश पांडे आज भारतीय जनता पार्टी में प्रवेश कर रहे हैं। ये जानकारी देने के लिए आप सबको निमंत्रित किया गया है। उनके साथ बड़ी संख्या में शिवसैनिक भी शामिल हो रहे हैं। मैं नरेंद्र मेहता से निवेदन करता हूं, प्रवेश के लिए मैं सबसे पहले शिवसेना उद्धव ठाकरे गढ़ के राष्ट्रीय प्रवक्ता शैलेश पांडे को निमंत्रित करता हूं। स्नेहा पांडे उनको निमंत्रित करता हूं। कांग्रेस की सारा अकरम को भी निवेदन करता हूं। अभी ईद बीती है और भारतीय जनता पार्टी ने उनको ईदी दी है। सुरेश दुबे उत्तर भारतीय तत्पर प्रमुख मेरा भाईंदर के, उप शहर प्रमुख विनोद तिवारी, सुरेश दुबे जी आगे बढ़ो, वीरेंद्र प्रसाद सिंह शाखा प्रमुख, एडवोकेट अरुण दुबे जी, विनोद भाई आगे बढ़ो, सुनील शोडे, विनायक पांडे जी, संदीप शर्मा जी, नितिन ओझा जी, संजय गुप्ता, विश्वनाथ तिवारी उप विभाग प्रमुख हैं, रविंद्र तिवारी जी उप विभाग प्रमुख बीएस पाठक जी, ओम प्रकाश पांडे हरिओम, श्री अरविंद शुक्ला जी, केश वर्मा, अमरनाथ तिवारी जी के जोरदार तालियों से और शशि मिश्रा जी, अभिषेक दुबे जी, प्रेमचंद पाठक जी, अनुज यादव जी, कृष्णा यादव जी, मीरा भाईंदर शहर का भारतीय जनता पार्टी का परिवार समृद्ध हुआ है और ये समृद्धि दिन ब दिन आगे बढ़ती होती जा रही है। मैं निवेदन करता हूं शैलेश पांडे जी से, जिनको हम लोग टेलीविजन पर देखते रहते हैं, शिवसेना उद्धव ठाकरे गढ़ के अब तक प्रवक्ता रहे शैलेश पांडे जी। महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज, विश्वगुरु स्वामी विवेकानंद,
भारतीय जनता पक्षामध्ये मला भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी पक्ष प्रवेश दिला, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून खूप खूप आभार आहे. त्यासोबत श्री अमरजीत मिश्राजी जे पूर्व राज्यमंत्री आहेत आणि पूर्व आमदार नरेंद्र मेहताजी यांचाही मी खूप खूप आभारी आहे. मीरा शहरामध्ये काही दिवस अगोदर आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आले होते. त्या दिवशी त्यांनी स्नेहा पांडे आणि मला आशीर्वाद दिला, त्याबद्दलही मी आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांचा मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. मी माझ्या प्रेसच्या बंधूंना मी भारतीय जनता पक्षामध्ये का प्रवेश केला त्याचा मुख्य कारण, सर्वप्रथम मी स्वतः बाल स्वयंसेवक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मी स्वयंसेवक, अनेक वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून मी राजकीय चळवळीतून कार्य करत इथपर्यंत आलो. माझी धर्मपत्नी दोन वेळा नगरसेविका झाली. कारणास्तव मला सेनेमध्ये मी गेले होते, परंतु गेल्या काही वेळापासून शिवसेनेचे काही नेते जे महाविकास आघाडी यांच्या बाबतीमध्ये ज्या प्रकारची टिप्पणी करतात, ती टिप्पणी मला खूप मनाला लागली आणि माझं मन दुःख झालं की ज्या माणसाने देशासाठी 11 वर्ष अंडमान निकोबारच्या काळापाणीची सजा भोगली, या माणसाने आपलं सर्वस्व जीवन समर्पित करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या स्वातंत्र्यवीरासाठी सतत त्यांच्यावर टिप्पणी, हाच माझं प्रमुख कारण. आणि दुसरं महत्वाचं कारण, या देशामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी ज्या प्रकारे देशाला विश्वगुरु बनवण्यासाठी काम करत आहेत, झटत आहेत. कारण आमचं मंत्रच होतं परम वैभव नेतु नेतच स्वराष्ट्र, आणि आपल्या देशाला परम वैभवापर्यंत पोहोचवायचं काम आदरणीय नरेंद्र मोदीजी, आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्रीजी, आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारचं काम महाराष्ट्राला विकसित करण्यासाठी होत आहे. आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदरणीय योगी आदित्यनाथ, मी प्रामाणिक माणूस, इमानदार माणूस, गोर गरीब माणूस राजकारणामध्ये येऊ शकत नव्हता, अशी परिस्थिती आहे, काम धंदाच करू शकत नव्हता. पण आदरणीय योगीजी आल्यानंतर त्या ठिकाणी ज्या प्रकारचं अपराधीकरणचं त्यांनी त्याच्यावर थांबा आणलेला आहे आणि धर्माचा उत्कर्ष केलेला आहे. प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिरचं निर्माण अयोध्येमध्ये होत आहे. हे सर्व बघून आणि आपल्या या महाराष्ट्र प्रदेशाचे लोकांपर्यंत घरोघरी गावोगावी एक माणसाचा, गोरगरिबांचा कसं भला होईल त्याच्यासाठी जे काम करत आहेत. आणि मीरा भाईंदर शहरामध्ये नरेंद्र मेहताजी एक विकास पुरुष म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व कारणाने मी आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष प्रवेश करत आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून आदरणीय श्री अमरजीत मिश्राजी, ज्यांना मी तर माझे ते परिवार आहेत आणि विशेषतः ते मी तर त्यांना संस्कृताचा वारसा म्हणेन की सांस्कृतिक ब्रँड अम्बेसिडर आहेत या महाराष्ट्रामध्ये. मग तो उत्तर भारतीय समाजाचा असू द्या की महाराष्ट्रीयन समाजाचा असू द्या, कुठलाही समाजाचा असू द्या, वारसा घेऊन जे चालले. आणि त्यांनी मला खूपच भाजपमध्ये येण्यासाठी खूप 5 वर्ष सतत प्रयत्न केले.
त्यांच्याही मी खूप खूप आभारी आहे. आणि आज माझ्यासोबत जी हे सर्वजण एवढे प्रचंड संख्येमध्ये हे तर पदाधिकारी आहेत, माझ्या समर्थकांचा आणि कार्यकर्त्यांचा तिकडे लावू इच्छितो. आपण येऊन तिकडे आशीर्वाद द्यावा हेच मी आपल्याला विनंती करतो. आणि आज परत मी आपला आभारी आहे, देवेंद्रजींचा आभारी आहे की आपण मला पक्षात प्रवेश दिला. हा एक गोष्ट मी नक्की अवश्य बोलेन, गेल्या 5 वर्षामध्ये मी राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून काम करत होतो. काही अनावधानाने माझ्या तोंडातून काही वाक्य काही चुकून निघाले असतील तर त्याच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या पक्षप्रवेशमध्ये उपस्थित आदरणीय या राज्याचे भारतीय प्रवक्ता शैलेश पांडेजी, नगरसेविका सारा अक्रमजी, नगरसेविका शिवसेनेची स्नेहा पांडेजी, आमचे मित्र शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी सुरेश दुबेजी, सर्व उपस्थित मंचावर मान्यवर आणि सर्व उपस्थित पत्रकार बंधू, मी सर्वप्रथम आमच्या सर्व लोकांचं मीरा भाईंदर शहरामध्ये प्रवेश घेतल्याबद्दल मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन. मी आदरणीय अध्यक्ष महोदयांचे सुद्धा आभार व्यक्त करेन की आपण पक्ष संघटना वाढवण्यासाठी आज आम्हाला वेळ दिला आणि हा पक्ष प्रवेश घेतला आणि स्वीकारला, त्याबद्दल शहराच्या वतीने आपलं आभार व्यक्त करत आहे. आणि मीरा भाईंदर शहर हा भारतीय जनता पक्षाचा गड म्हणून ओळखला जातो. आपण एकही नगरसेवक कधी इकडे तिकडे गेलं नाही, परंतु आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे मीरा भाईंदर शहराला दिलं ते कामाची गती बघून, विकास बघून, मग शैलेश पांडेजी असतील, यापूर्वी सुद्धा आपण 4-5 नगरसेवक प्रवेश केला, त्या अगोदर 2 म्हणजे आता एकूण संख्या भारतीय जनता पक्षाची मीरा भाईंदर शहरामध्ये साहेब ही 70 नगरसेवकांची झालेली आहे. म्हणजे 70 खूप फरक लागली होती, ही पहिली आपली होती. आणि हा सर्व कार्यकर्त्यांचं श्रेय आहे, जेवढे पक्षात प्रवेश करतात त्यासोबत त्यांची टीम सुद्धा, शैलेश पांडे, सुरेश दुबे तिकडे जे उभे आहेत आज, कारण ते प्रमुख लोकांना आणायचं होतं आणि म्हणून ती एवढी संख्या आणली नाही. आता यानंतर आम्ही कार्यक्रम घेऊन स्थानिक पातळीवर इतर आम्ही पक्ष प्रवेश करून घेणार आहे. तर असंच आपलं स्नेह आणि प्रेम राहू द्या, आपलं मार्गदर्शन राहू द्या. या भारतीय जनता पक्षाला राज्यात आपण 1 नंबरचा पक्ष करण्यासाठी प्रयत्न करतोय. आम्ही या शहरात 1 नंबरचा पक्ष टिकवण्यासाठी प्रयत्न करतोय. तर आपलं प्रेम आणि स्नेह राहू द्या. परत एकदा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि सर्वांचा पक्षात स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद. भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय नरेंद्र मेहताजी, माननीय अमरजीत मिश्राजी, विक्रांत पाटील जी, महासचिव भारतीय जनता पार्टी, आज आपल्या सर्वांकरता आमच्याकरता आनंदाची बाब आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये उद्धव ठाकरेजी यांची किंचित सेना जी होती ती सोडून शैलेश पाटील त्यांनी उद्धव ठाकरेजीच्या सोबत राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून काम केलं. सर्वोत्तम भारत अमृत काळामध्ये व्हावा, जगातला आत्मनिर्भर भारत हा त्या ठिकाणी निर्माण करण्याचा संकल्प मोदींनी केला. या संकल्पाला साथ देण्याकरता शैलेश पांडे जी, आप भारतीय जनता पार्टी में आए हो, आपका बहुत बहुत मैं अभिनंदन करता हूं. सोबतच आपल्या नगरसेविका ज्या उद्धव ठाकरे कडील आहे त्या स्नेहा पांडेजी, काँग्रेसच्या सन्माननीय नगरसेविका सारा अक्रमजी, सुरेश दुबेजी, विनोद तिवारीजी, जितेंद्र प्रसाद सिंगजी, ऍडव्होकेट अजित दुबेजी, सुनील टोळेजी,
आणि आत्ताच शैलेश पांडेजींनी सांगितलं, मी लवकरच मीरा भाईंदरला आपल्या सर्व सहकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्याकरता, कारण मला नरेंद्र मेहताजींनी सांगितलं की शैलेशजी येत आहेत, 8,000 कार्यकर्त्यांसहित पक्ष प्रवेश करणार आहे. मी त्यांना विनंती केली की 8 प्रमुख या, मग मी मीरा भाईंदरला येऊन पक्ष प्रवेश करण्याची योजना तयार करतो आहे. पाटीलजींनी सांगितलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधी रोज करतात. आदित्य ठाकरे हे त्यांची गळाभेट घेतात. अपमान शैलेश पांडेजींनी सहन केला नाही आणि या विषयाला सोडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीसोबत आम्ही राहू शकत नाही. खरं तर एक मोठी त्या ठिकाणी मोठ्या विचाराने त्यांनी पक्षात प्रवेश केला. मी आज पक्षामध्ये आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना एवढंच सांगेल की आमचे जुने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे नरेंद्र मेहताजी ते नेतृत्वात काम करतात आणि आता आपण नवीन पदाधिकारी आहेत पक्षामध्ये. राजकारणामध्ये सिनियरिटी ज्युनियरिटी महत्वाची नाहीये. राजकारणामध्ये कर्तृत्व महत्वाचं है आणि शैलेश जी आपका कर्तृत्व बहुत अच्छा है. आपकी टीम का बहुत बड़ा योगदान भारतीय जनता पार्टी को मिलेगा. मैं आपसे ये वादा करता हूं पार्टी की तरफ से, पार्टी का परिवार का प्रमुख होने के नाते महाराष्ट्र का, कि पार्टी में आपको परिवार जैसा ही भावना आपके मन में रहेगी. परिवारासारखं प्रेम मिळेल. या परिवारामध्ये कधी आपल्याला वाटणार नाही, या परिवारामध्ये कधी आपल्याला वाटणार नाही की मी काही चूक केली. आपल्याला हेच वाटेल मी योग्य पद्धतीने योग्य पक्षामध्ये आलो आहे आणि देशाकरता मोदीजींना मदत करायला आलो. त्यामुळं एकीकडे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात भारत बलशाली भारत निर्माण करते आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 करण्याचा जो संकल्प देवेंद्रजींनी केला त्या संकल्पालाही साथ देते. आणि देवेंद्रजी सारखे अष्टपैलू कर्तृत्वाचा नेता आपल्याकडे असताना आणि महाराष्ट्रात सर्वात उंची असलेला नेता भारतीय जनता पक्षाकडे असलेला नेता, त्या नेतृत्वावर आपण विश्वास केला. मोदीजीच्या नेतृत्वावर आपण विश्वास केला आहे आणि हे नेतृत्व असं आहे की देशाकरता काम करते, व्यक्तिकरता काम करते. आणि म्हणून माझी विनंती राहील की आपल्यासोबत या ठिकाणी आज आल्या सर्वांनी 78200 सर्वांनी आपले मोबाईल काढा, सर्वांनी मोबाईल काढा. डायल करना आपको सबको नंबर 78200 पढ़ने की आप भी करिए. बाद में 78200 78200 दो बार 78200 78 2 डायल करिए. चाहिए तो बारकोड मिल जाएगा, बारकोड भी उसका 78 200 ये जो क्रमांक है ये डायल करने के बाद आपको थोड़ी देर में मैसेज आएगा. मैसेज में आपने क्लिक किया तो सरल ऐप हो जाएगा. सरल ऐप यानी केंद्रीय भारतीय जनता पार्टी में आपका रजिस्ट्रेशन हो जाएगा. केंद्रीय भारतीय जनता पार्टी में आपका रजिस्टर होने के बाद सरल ऐप के बाद पूरी माहिती भरनी है, आपने सर्व माहिती भरायची है. आवाज थोड़ा किए 78 200 एक केंद्राचा आपला भारतीय जनता पार्टीमध्ये रजिस्टर करणे आपल्याला, नाहीतर आपला रजिस्ट्रेशन राहून जाईल. आणि माझी शैलेशजीला विनंती आहे की मीरा भाईंदर मध्ये 60,000 परिवाराला आपल्याला सरळ ऍप मध्ये मोदीजींच्या नेतृत्वात मागच्या 9 वर्षात काय काम झाले, पुढे आपला काय संकल्प याचा रोजचा एक रील
रोजचं आपल्याला नोटिफिकेशन सरळ ऍपच्या माध्यमातून येईल आणि सरळ ऍपच्या माध्यमातून मोदीजी आणि भारतीय जनता पक्षाची जोडण्याची योजना डायरेक्ट आपल्याला जोडण्याची हा आपण सर्वांनी करावा. इथनं गेल्यावर 60,000 परिवारात नरेंद्र मेहताजी घर प्रवास करून घर चलो अभियान करू. संपूर्ण महाराष्ट्रात 3 कोटी परिवारांना आपण सरळ ऍपमध्ये मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीला जोडतोय. सरळ जोडतोय. सरळ ऍप म्हणजे सरळ 78-278-200 वर मोदीजींना सरळ जोडण्याचा हा आपल्याला एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. आणि त्यामुळे जिथे तुम्हाला जितके आपले पदाधिकारी आहे, जितका आपला भारतीय जनता पार्टी आहे, सर्वांना आपण या क्रमांकावर जोडून घ्यावा आणि 60,000 किमान मेहताजीला विनंती करेल. एक विधानसभेत 60,000 परिवार आपल्याला या 78-200-78-200 वर आणायचं आहे. एक बारकोडी आहे. 78-200 करायची गरज नाही. डायरेक्ट स्कॅन केला तरी आपल्याला सरळ ऍपवर जाता येतं. तोही आपण घेऊ शकता. मी पुन्हा एकदा लवकरच मीरा भाईंदरला येऊन आपले बाकी पक्ष प्रवेश करेल. पण पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये परवाच उद्धव ठाकरेंची जी 5वीला सभा झाली तिथे पुढच्या अर्ध्या रिकाम्या होत्या. त्यातल्याही तुम्ही आता अर्ध्या पुढच्या रिकाम्या केल्या. म्हणजे पहिले आता शिल्लक सेना होती 50 आमदार गेल्यावर आणि आता शिल्लक सेना काही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये रोज जातात आहे. आज आपने जो रह गई थी मीरा भाईंदर की वो भी लानी है, वो किंचित होने जा रही है. अब शिल्लक की तो किंचित हो रही है. तो माननीय शैलेश पांडे जी आप प्रवक्ता थे, तो आज से आप भारतीय जनता पार्टी के लिए भी प्रवक्ता बनके काम करेंगे. आज ही आपको भारतीय जनता पार्टी के लिए प्रवक्ता का नियुक्ति पत्र मिलेगा और आज आप शुरुआत करेंगे. कल क्या हुआ जाने दीजिए. आपण ज्या पक्षाला होता त्या पक्षाची विचारधारा मान्य केली. आता आपल्याला भारतीय जनता पक्षाची विचारधारा मान्य झाली आहे. त्यामुळं काल काय झालं याला भाजपमध्ये काही स्थान नाही. आजपासून शैलेश पांडे आमचे नेते आहेत, प्रवक्ते आहेत. त्यामुळं जोरात काम चालू करा आणि पुढच्या काळामध्ये सुरेश दुबेजी आहेत, सर्वांना नरेंद्र मेहताजी योग्य पद्धतीने सांगतील. पण प्रवक्ता असल्यामुळं मी प्रवक्त्याची घोषणा केली. बाकी आप नरेंद्र मेहताजी ज्या पद्धतीने आपण पाठवा त्याचा आपण सर्वांचा पदाधिकारी करू. तिकडे ज्या पद्धतीने आपण काम करतो त्यापेक्षाही चांगलं काम, त्यापेक्षाही चांगला त्या ठिकाणी संघटनात्मक कामाला आपल्याला सर्वांना सोबत घेऊ आणि एकच आपल्यासमोर संकल्प करू की मोदीजींना आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचा संकल्प जो मोदीजींनी केलाय, जगातला सर्वोत्तम देश भारत व्हावा हा जो संकल्प मोदीजींनी केलाय, त्या संकल्पाला आपण सर्व साथ देऊया एवढीच आपल्याला विनंती करतो. खूप धन्यवाद. नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर पाहायला मिळतात. कसं बघता या सगळ्यांकडे? आता आपले काही कार्यकर्ते अतिउत्साही असतात. देवेंद्रजी थोडी म्हटलंय. उत्साही कार्यकर्ते आपापला फोटो त्या ठिकाणी टाकून आपलं मत वाढवतात. बावनकुळे जी विखे पाटिल कह रहे कि हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही फोटोग्राफर क्या हम लोग बोल रहे हैं. देखिए हर व्यक्ति को ये लगता है कि हमारा नेता आगे जाना चाहिए, उसमें क्या बैर है. देखिए हमारी विचारधारा भारतीय जनता पार्टी की विचारधारा है और हमारा पार्टी का कार्यकर्ता क्या बोलेगा, देश का प्रधानमंत्री मोदी जी होना चाहिए, महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र जी होना चाहिए. लेकिन आज महाराष्ट्र में हमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी हैं, देवेंद्र जी उप मुख्यमंत्री हैं. दोनों नेता महाराष्ट्र के लिए बहुत अच्छा काम कर रहे हैं और एकनाथ शिंदे जी आज हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री होने के नाते और एक अच्छे मुख्यमंत्री, रात दिन जनता में काम करने वाला मुख्यमंत्री, 18 घंटे जनता में मिलने वाला मुख्यमंत्री महाराष्ट्र को मिला है.
इसलिए पोस्टर जो लोग हैं किसी ने भावना व्यक्त की है, भावना व्यक्त करके कुछ भी निर्णय नहीं हो सकते हैं, भावना भावना ही होती है। लेकिन वस्तु ये है कि एकनाथ शिंदे जी आज हमारे मुख्यमंत्री हैं और वो अच्छे मुख्यमंत्री हैं। लेकिन ये बताया जा रहा है कि मुख्यमंत्री जो है नाराज हो गए, 3 दिन अपने सत्ता चले गए। तो राज्य के सामने इतने बड़े प्रश्न है, संजय राउत ने भी और शिवसेना ने, मतलब जो उद्धव ठाकरे जी है वो विपक्ष सवाल उठा रहा है कि बारसू का प्रश्न है, बाकी प्रश्न है, लेकिन मुख्यमंत्री 3 दिन सातारा में चले गए। भाई साहब 1:55 में मेरी मुख्यमंत्री साहब से 8 विषय में बातचीत हुई। अपने परिवार के साथ अपने घर में कोई व्यक्ति जा नहीं सकता, परिवार में गए ना, कहीं घूमने गए क्या? परिवार में गए हैं और पूरा कामकाज कर रहे हैं। मैंने भी उनको एक लेटर भेजा, उसके ऊपर उन्होंने व्हाट्सएप पे साइट भेजी हुई है। देखिए ये सब बात का बतंगड़ बना रहे हैं और एकनाथ शिंदे जी ही हमारे आज नेता है, मुख्यमंत्री है और वो अच्छे से काम कर रहे हैं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन साताऱ्यात गेलेत अशा चर्चा आहेत, राजकीय चर्चा आहेत, काय तथ्य आहे? भाऊ 1:55 मी माननीय एकनाथ शिंदेजी स्वतः बोललो। मला सुद्धा एक काम होतं, माझ्याकडे अनेक लोक भेटायला आले की माननीय मुख्यमंत्री महोदय आणि प्रधान सचिव नगर विकासकडे काम होतं। मी स्वतः 20 मिनिट एकनाथ शिंदेजी बोललो आणि त्यांनी त्यांच्या घरी गेले, गावाला गेले, सोबत त्यांचा मुलगा आहे श्रीकांत, पुन्हा परिवार गेलाय। आता मुख्यमंत्री आपल्या गावाला जाऊ नये आणि स्वतःच्या गावाला गेल्यावर सुद्धा तुम्ही त्याच्यावर शंका व्यक्त कराल। आणि एकनाथ शिंदेजी हे कधीच नाराज होणार नेते नाहीये। एकनाथ शिंदेजी असा मर्द मराठा कार्यकर्ता आहे की तो कुणाला घाबरणारा नाही आहे, कुठल्या विषयाला घाबरणारा नाही आहे, कुणाला तोड मोडून लपणारा नाहीये। त्यामुळे काळजी करू नका। प्रचंड टीकेचा जोर ठेवलाय, मुख्यमंत्री इथे जागेवर नाहीये आणि तिकडे महिला आंदोलन करत आहेत। काही विरोधक तर म्हणतात की उष्माघाताचं प्रकरण ताजं असताना अशा प्रकारे बारसूमध्ये हत्याकांड घडवायचंय का सरकारला, असा आरोप संजय राऊत यांनी केला। संजय राऊतांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याकरता आमचे प्रवक्ते आता शैलेश पाटीलजी काम करतात। भाजपाची भूमिका बारसू के प्रोजेक्ट को लेकर के बीजेपी कैसे देख रही है, क्योंकि वहां पर आंदोलन चल रहे हैं। पहले आप लोगों ने जैतापुर में जो प्रोजेक्ट किया था वहां पर आंदोलन के कारण बंद हो गया, बारसू पे लाया गया और वहां पर भी आंदोलन। बारसू के प्रोजेक्ट में, बारसूच्या प्रकल्पामध्ये स्वतः उद्धव ठाकरे यांनी अजित पवार उपमुख्यमंत्री असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारला परवानगी मागितल्या आहेत। उद्धव ठाकरेजींनी स्वतः परवानगी मागितली, ते पत्र माझ्याकडे आहे। केंद्र सरकारला परवानगी मागितली, पाहिजे तर मी तुम्हाला पत्र द्यायला तयार आहे। आणि त्यामुळे फुटत भूमिका आहे। एकीकडे अजित पवार साहेबांनी खुलासा केला की होय आपलं सरकार असताना आम्ही या प्रकल्पाकरता, हा प्रकल्प करण्याकरता, हा कोकणामध्ये करण्याकरता परवानगी मागितली आणि आता जर ते भूमिका बदलवत असतील तर हे महाराष्ट्राच्या विकासाला तडा जाणारी भूमिका आहे। काही प्रश्न असतील त्या संदर्भाने तिथले पालकमंत्री, तिथली जनता, तिथले आमदार, तिथले खासदार, तिथले सरपंच, तिथले नागरिक बसून सोडवतील। पण उद्धव ठाकरेजी आता हे बोलू शकत नाही, कारण उद्धव ठाकरेजींनी स्वतः पत्र लिहिला केंद्र प्रधानमंत्री महोदयाला, केंद्र सरकारला की परवानगी द्या। सर हिंदी में बताइए सर। देखिए बारसू के प्रोजेक्ट में ये प्रोजेक्ट होना चाहिए, ये प्रोजेक्ट की सारी परमिशन मिलनी चाहिए, ये प्रोजेक्ट को आगे लेके जाना है। इसलिए माननीय पूर्व उप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, पूर्व उप मुख्यमंत्री अजित पवार जी, इन्होंने केंद्र सरकार को पत्र दिया है, क्लियर परमिशन मांगी है, क्लियर कि हमको ये प्रोजेक्ट चालू करना है, हमें यह करना ही है, हमें करना ही है, इसलिए हमें परमिशन चाहिए। अब उनके नेता, उनके छोटे कार्यकर्ता, उनके कोई प्रवक्ता
अगर ये बात करते हैं कि वो प्रोजेक्ट नहीं होना चाहिए तो वो गंदी राजनीति कर रहे हैं। कुछ अगर वहां प्रॉब्लम्स है तो वहां के सरपंच से लेके वहां की जनता, वहां के विधायक, वहां के सांसद, वहां के पालक मंत्री, हमारी सरकार, एकनाथ जी देवेंद्र जी की सरकार बैठकर बात करेगी, लेकिन वो यूटर्न नहीं ले सकते। अजीत दादा ने पूरी तरह से बात कही है कि हाँ, हमारी सरकार ने ये प्रोजेक्ट मांगा है, हमारी सरकार ने ये प्रोजेक्ट के लिए परमिशन मांगी है, माननीय प्रधानमंत्री को हमने लेटर लिखा है और वो लेटर भी हमारे पास है। पण आता ते म्हणतात की सर्वे थांबवा. अजित पवार स्वतः आता असं म्हणतात की सर्वे आता थांबवा, कारण ज्या प्रकारे विरोध होतोय ते पाहता अजित पवारांनी ट्विट केलं. नाही, अजित दादांनी का ट्विट केलंय मला माहिती नाही, पण अजित दादांनी हेही मान्य केलं की त्यांच्या सरकारमध्ये आम्ही केंद्र सरकारला सर्व परवानग्या मागितल्या, त्याचा पत्र सार्वजनिक स्वरूपाने माझ्याकडे आहे आणि ते पत्र मी तुम्हाला देतो. उद्धव ठाकरेंनी सर्व परवानग्या त्या सरकारकडे मागितल्या आहेत. त्यामुळं काही प्रश्न झाले असतील निर्माण आणि प्रश्न पण निर्माण केले असतील. आता सरकार गेल्यामुळं उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पद गेल्यामुळं तिथे आता लोकांना संभ्रम तयार करून तो प्रकल्प होऊ नये यांचेच कारस्थान असतील ते. पण मला असं वाटतं जनतेचे प्रश्न काय तिथल्या जनतेच्या भावना काय त्या बघून घेतल्या पाहिजे सरकारने, मग पुढे गेलं पाहिजे, काही म्हणणं नाही. पण या पद्धतीचे कुटपी राजकारण करू नये. सर, संजय राऊत यांनी आज एक ट्विट केलेलं आहे. संजय राऊत यांनी भीमा पाटस कारखान्याचा जो घोटाळा आहे त्याबाबत उपमुख्यमंत्र्यांना वारंवार सांगून त्याची दखल घेतली नाही. आता ते त्या कारखान्याच्या समोरच एक जाहीर सभा घेत आहेत. संजय राऊताला तुम्ही इतकं महत्व काय तर मला कळत. संजय राऊतांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याकरता मी बांधील नाहीये आणि संजय राऊत सकाळपासून त्यांची सत्ता गेल्यामुळे आणि संघटन सोडून चालल्यामुळे आता बघा इकडं लक्ष नाही द्यायचं. शैलेश पांडेजी भाजपमध्ये आले, तिकडे गावडे काल भाजपमध्ये आले, पुण्याचे ग्रामीणचे अध्यक्ष आहेत, प्रमुख आहेत, ते रोज त्यांची शिवसेना तुटत आहे. सरकार गेल्यामुळं सरकारमध्ये काही काम शिल्लक राहिलं नाही. एकच काम आहे दिवसभर, काहीतरी दिवसभर लिहिणे, शब्दाला शब्द जोडणे आणि मग एक स्क्रिप्ट तयार करणे, ती सकाळी सामन्यात छापून आणणे आणि दिवसभर मग त्याच्यावर बोलत बसणे. आम्हाला खूप काम आहे, आम्हाला रोज पक्ष प्रवेश आहे. एकनाथजीला खूप काम आहे, महाराष्ट्र सांभाळायचं आहे. देवेंद्रजीला पुन्हा तिला कोणी जनतेचे काम करायचे आहे, महाराष्ट्र क्रमांक 1 वर आणायचा आहे. आणि तुम्ही काय संजय राऊत घेऊन बसले. संवाद करें रिफाइनरी को लेकर, इसके बाद रास्ता निकाला. शरद पवार करें सर्वे पहले बंद किया जाए, लोगों से संवाद किया जाए, उसके बाद चर्चा करने के बाद हल निकाला. उद्धव ठाकरे को तब क्यों नहीं बताया गया, उन्होंने मुख्यमंत्री जब उद्धव ठाकरे थे उनकी सरकार थी तब माननीय शरद पवार जी ने उनको भी समझाना था कि भाई पूरा पहले सबका मत तैयार करिए. एक बार आपने केंद्र सरकार को परमिशन मांगी, आपने वो प्रोजेक्ट करना है करके पक्की धारणा की. धारणा पक्की करने के बाद आप कह रहे हैं कि अभी वो लोगों की भावना सुनो. आपने क्यों नहीं सुनवाई की, आपने पब्लिक हियरिंग क्यों नहीं की, आपने पब्लिक हियरिंग करके प्रपोजल को सामने क्यों नहीं बढ़ाया. आपने प्रपोजल सामने बढ़ा दिया, आपने केंद्र सरकार को लिख दिया और करना ही है करके लिख दिया. ऐसा नहीं है, पक्का लिखा उसमें करना ही है हमको ये प्रोजेक्ट. और अभी कहते हैं कि जनता की सुनो, जनता की सुननी चाहिए, पब्लिक हियरिंग होनी चाहिए, एनवायरमेंट की हियरिंग होनी चाहिए. लेकिन ये तो बात गलत है ना. आप माफी मांगो जनता से. उद्धव ठाकरे जी और बाकी लोग जो सरकार में थे वो माफी मांगेंगे जनता से कि भाई हमने आपको बिना पूछ के हमने प्रपोजल भेजा है. गलती तो इनकी है ना. पब्लिक हियरिंग क्यों नहीं की पहले प्रपोजल भेजने के पहले. 40 दिन का समय देके पब्लिक हियरिंग होती है ना हर प्रोजेक्ट की. कोई भी प्रोजेक्ट होता है तो 40 दिन का समय देके, आज नोटिस देके 40 दिन के बाद पब्लिक हियरिंग करनी पड़ती है. ये तो नियम है गवर्नमेंट का. उसके बगैर कैसा प्रपोजल भेजा आपने. एक सवाल ये है कि आपने कहा कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हैं और जो भावी मुख्यमंत्री के पोस्टर लगे हैं वो कार्यकर्ताओं ने भावना व्यक्त की है. तो क्या 24 तक एकनाथ शिंदे ही मुख्यमंत्री रहेंगे और 24 के बाद भी जो चुनाव होंगे उन्हीं के चेहरे पर चुनाव लड़ा जाएगा क्या. देखिए आपको डाउट है क्या. देखिए अजीत दादा के पोस्टर लगाए गए. अब हर आदमी अपना अपना प्यार बताने के लिए कि भाई आपका मैं बहुत कट्टर कार्यकर्ता हूं,
ये बताने के लिए पोस्टरबाजी करते हैं। कोई इसमें इशू नहीं है। हमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की है, बड़ा अच्छा काम कर रहे हैं। दोनों की जोड़ी, दोनों बैट्समैन है, 2020 मैच जीत रहे हैं रोज। और ये देख रहे हैं गैलरी में बैठ के संजय राउत, वो कैसे चौके छक्के मार रहे हैं। वो गैलरी में बैठ के संजय राउत देख रहे हैं और इधर दोनों छक्के चौके मार रहे हैं। तो उनको जरा अभी छक्के चौके जो मैच जीत रहे रोज एकनाथ शिंदे और माननीय देवेंद्र फडणवीस जी, तो जैसा चौका लगता है, जैसा छक्का लगता है, तो उसमें ये बीमार गिर जाते हैं और सवेरे बीमार गिर के वो अपनी बातें सवेरे आती है बाहर। 24 का फेस का शिंदे ही रहेंगे क्या? ये आज निर्णय नहीं हो सकता भाई साहब। पार्लियामेंट्री बोर्ड निर्णय लेता है पार्टी में, केंद्रीय पार्लियामेंट्री बोर्ड होता है। कोई भी विधायक का टिकट देना, कोई भी सांसद का टिकट देना, किसको मुख्यमंत्री बनाना, किसको मंत्री बनाना, किसको पार्टी का अध्यक्ष बनाना, ये सब निर्णय केंद्रीय पार्लियामेंट्री बोर्ड लेता है। चंद्रशेखर बावनकुळे का अधिकार में वो प्राप्त नहीं है। कोल्हापूरमध्ये कर्नाटकचा एक सर्वे आलेला आहे, त्यामध्ये आणि यामध्ये काय कर्नाटक काय कर्नाटकमध्ये एक सर्वे आलेला आहे, त्यामध्ये भाजप पिछाडीवर दिसतंय. कसं बघता या सगळ्या सर्वेकडे? पुन्हा सर्वे सी वोटचा सर्वे. निवडणुकीच्या निकालानंतर आपण भेटू इथे. मोदीजींच्या नेतृत्वात कर्नाटकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असं तुफान येणार आहे, ऐसा तूफान आने वाला है। कर्नाटक भी जीतेंगे और महाराष्ट्र भी जीतेंगे। बीच में एक सर्वे की खबर आई थी कि सर्वे हुआ है, बीजेपी ने किया इंटरनल सर्वे और बीजेपी महाराष्ट्र शिवसेना को जो है वो सीटें मिल रही है। केंद्र में और राज्य में कोई तावड़े कमेटी बनाई नहीं गई। तावड़े कमेटी बनी नहीं तो रिपोर्ट कहां से आएगा? भाई कमेटी बनी नहीं, कहां पे दिखाई देती? कुछ कमेटी बनी तावड़े साहब के नेतृत्व में, अध्यक्षता में है आपके पास कागज? कोई भी बात छोड़ती है, कोई भी पूरी छोड़ देते हैं, उसके ऊपर मीडिया चले जाती है। भाई साहब कोई तावड़े कमेटी बनी नहीं, कोई रिपोर्ट बनाई नहीं। और रिपोर्ट है क्या हमारा रिपोर्ट यही है, 48 पूरी जीतना है, उसकी तैयारी हमने शुरू कर दी है। 3 करोड़ जनता से हम जा रहे हैं। शैलेश पांडे जैसे कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी में आ रहे हैं। हम हर बूथ पे 25 कार्यकर्ता का पार्टी प्रवेश कर रहे हैं। हम 60,000 घर तक हर विधानसभा में जा रहे हैं। लोकसभा में 3.5 लाख घर में जा रहे हैं। घर घर चलो अभियान हम कर रहे हैं। मोदी जी की 9 साल की सारी योजना को हम पहुंचा रहे हैं। जहां नहीं मिली वहां भी हम जा रहे हैं, क्या मिली वहां भी जा रहे हैं, नहीं मिली वो योजना पूरी कर रहे हैं। और देवेंद्र जी एकनाथ जी की सरकार का भी काम हम जनता तक पहुंचाएंगे। और अब दावे के साथ कहते हैं कितने भी कुछ कर ले, तीनों पार्टी एक आ जाए, चारों पार्टी एक आ जाए, 51% की लड़ाई हम लड़ेंगे एकनाथ जी और देवेंद्र जी के समन्वय से, मोदी जी के नेतृत्व में पूरी। प्रतिष्ठेची निवडणूक होती सहकारी संसद संदर्भातली आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसलाय. महादेव माडिकांचा एक विजय तटकऱ्याचा झालेला आहे, मोठा फरकाने विजय झाला. काँग्रेस पार्टीला खूप फटके बसताय रोज. काही ठिकाणी थोडा एखाद्या वेळेस तिथे दिवा लागला तर लावला, पण मला वाटतं की स्थानिक निवडणूक आहे, त्या निवडणुकीचं मला बघावं लागेल. पण मोठ्या प्रमाणावर स्थानिक निवडणुकीमध्ये त्या ठिकाणच्या स्थानिक गटावटाची निवडणूक असल्यामुळे त्यावर आज काही बोलता येणार नाही. पण त्या ठिकाणी काँग्रेस पार्टीला फटका बसलाय तो खरा है. महाविकास आघाड़ी में जिस तरीके से आपस में नेताओं के मतभेद वाले बयान आ रहे हैं, पवार साहब का बयान आना कि 24 तक महाविकास आघाड़ी रहेगी या नहीं रहेगी, फिर दूसरे की सफाई आना कि नहीं रहेगी, इस तरीके के जो बयान हैं उनको कैसे देख रहे हैं? आपको आपके खिलाफ इतना बड़ा मोर्चा तैयार किया गया और आपस में ये लोग झगड़ा कर, दिल्ली से मोदी जी का नेतृत्व में तूफान आने वाला है और ये तूफान इतने स्पीड में आ रहा है कि अब तो मतभेद दिख रहे, कुछ दिन बाद मनभेद दिखेंगे. मनभेद यानी मन की कटुता. और फिर ऐसे में वज्रमुठ भी जाएगी और ये नेता भी अपने घर जाएगी. ये केवल सत्ता से पैसा और पैसे से सत्ता लाने के चक्कर में साथ में घूम रहे हैं. लेकिन जिस दिन इनको लग जाएगा कि कुछ होने वाला नहीं है, उस दिन एक दिल के टुकड़े हुए 1000, कोई कहा गिरा और कोई कहा गिरा, ये स्थिति महाविकास आघाड़ी की बनने वाली है. शुरुआत हो गई है. अब तो मतभेद दिख रहे,
आपको मनभेद भी दिखेंगे। नाना पटोले यांचं वक्तव्य आहे की अजित पवार मुख्यमंत्री भाजपच्या तिकिटावर होऊ शकतात अशी चर्चेवरती त्यांचं म्हणणं आहे की मोदी आहे तो मुमकिन आहे असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे। असं आहे की आज जर त्यांचेच अजित पवार साहेबांना जाणीवपूर्वक दिवचले, अजित पवार साहेबांची त्यांच्या विश्वासार्हतेवर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह लावले, अजित दादाची इमेज डॅमेज करते, याकरता महाविकास आघाडीचे नेते काम करतात। भाजपाकडे काहीच त्यांचा संपर्क नाही। 3 महिन्यापासून अजित पवार साहेब मला भेटले नाही, मागच्या अधिवेशनात भेटले, अजूनही याही अधिवेशनात मला भेटले नाही। जर राज्याच्या अध्यक्षांचे अजित पवार भेटले नाही, केंद्रीय नेतृत्वाचे अजित पवार भेटले नाही, देवेंद्रजी सोबत काही संपर्क या विषयाचा नाही, तर मला सांगा ते भाजपमध्ये येण्याचा काही संबंध येत नाही। त्यांनी स्वतः मान्य केलं की मी आज सध्या माझा काही असा संबंध नाहीये, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत राष्ट्रवादीचं नाही। मग एवढं सारं झाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये किंवा महाविकास आघाडीतले नेते किंवा त्यांचे प्रवक्ते हे त्यांच्या जीवनावर प्रश्नचिन्ह लावतात, त्यांना ढकलतायत आणि त्यांच्या विश्वासार्हतेवर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण करतायत। आणि त्यामुळे नाना पटोलेंचं बोलणं जे आजचं ते सुद्धा हेच आहे की ते अजितदादाच्या उंचीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत। त्यांना वाटतं अजितदादा गेले सोडून आपल्याला तर आपलं बरं होईल असं वाटतं त्यांना, म्हणून मला वाटतं त्या ठिकाणी एक प्लॅनिंग झालाय अजितदादाच्या विरुद्ध, आणि त्या प्लॅनिंगचा भाग आहे। पूरी महाविकास आघाड़ी क्या अजित पवार को जानबूझ के बीजेपी में ढकेलने की कोशिश कर रही है? बीजेपी में ढकेल रही है और क्या ढकेल रही मुझे नहीं मालूम, लेकिन पक्की बात है कि अजीत दादा के जीवन पे वो प्रश्न चिन्ह निर्माण कर रहे हैं और वो उचित नहीं है, वो उचित नहीं है। किसी नेता को इस प्रकार से बार्गेनिंग करना, उनका प्रवक्ता रात दिन उनके विषय को लेकर बात करता है, नाना पटोले जी भी बात करते हैं कि अजीत दादा के बारे में, तो मुझे लगता है कि ये सब अजीत दादा के नेतृत्व को कमजोर करने का प्रयास कर रहे हैं, सबसे लगता है। सर, एकंदरीत तुमचं जसं म्हणणं आहे, तुमचा राजकीय अनुभव काय सांगतो की अजितदादांसारखं नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं, कुणाचं नेतृत्व नेमकं मोठं करायचं महाविकास आघाडीमध्ये? मी सांगितलं ना, महाविकास आघाडीमध्ये परवा शरद पवार साहेब बोलले, काय बोलले शरद पवार साहेब, आज महाविकास आघाडी आहे, उद्या माहिती शरद पवार साहेबांनाही कळतं, त्यांनाही माहिती आहे, ते त्यांनी संपूर्ण आपल्या आयुष्य महाराष्ट्राच्या निर्माणापासून दिलाय। त्यांनाही कळतं की उद्धव ठाकरेच्या हातात जर महाविकास आघाडीचं नेतृत्व असेल तर आमच्या अनेक आमदारांची जमानत जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनाही समजतं आहे शरद पवार साहेबांना। म्हणून शरद पवार साहेबांनी म्हटलं की उद्याचं माहिती नाही, कारण उद्धव ठाकरे ज्या खेम्याचे नेतृत्व करताय ते कळून चुकलं आहे की ज्यांना आपलेच माणसं सांभाळता येत नाही, ज्यांना आपलेच 50 आमदार सांभाळता येत नाही, ज्यांना आपलेच 12 खासदार सांभाळता येत नाही, मी माझा परिवार एवढंच त्याला समजतं, तो कधीही महाविकास आघाडीच्या खेमाचे नेतृत्व करू शकत नाही, एका पक्षाचे नेतृत्व करू शकत नाही, तर महाविकास आघाडीचं काय करणार? मुख्यमंत्री बनण्याकरता ठीक होतं, संख्येचा जुगाड करण्याकरता, पण राज्याकरता मतं घ्यायचे, 13 कोटी जनतेचे जेव्हा मतं घ्यायचे तेव्हा उद्धव ठाकरे हा चेहरा असूच शकत नाही, हे पवार साहेबांना कळतं आहे, आणि म्हणून वज्रमुख तुटणार आहे। Thank you.